बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली तिथल्या निवडणुका अजूनही प्रलंबित आहेत। अशा वेळी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणुका घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती। पण आज सर्वोच्च न्यायालयानं उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यास मनाई केली आहे। जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोवर निवडणुका घेणं उचित नाही अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे। त्यामुळे रखडलेल्या या निवडणुका पुन्हा अनिश्चित काळासाठी पुढे गेल्या आहेत। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली आहे। त्यामुळे राज्यातील 22 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची निवडणूक मुदत संपली तरी जाहीर होऊ शकत नाही। अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाला अधीन राहून निवडणुका घेण्यास परवानगी मिळावी अशी मागणी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात केली होती। त्यावर आज सुनावणी झाली। मात्र न्यायालयानं या निवडणुका घेण्यास स्पष्ट मनाई केली आहे। जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत निवडणुका घेणं योग्य नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। परिणामी राज्यातील 22 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी थांबल्या आहेत। एकीकडे नगरपालिका, महापालिका आणि राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत महायुतीला कौल मिळाला। त्यामुळे उर्वरित 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी सत्ताधारी मंडळी आशावादी होती। पण सर्वोच्च न्यायालयानं आज त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरलंय।